मैदा न वापरता, साखर न वापरता अगदी नेहमीच्याच कणकेपासून, गव्हाच्या पिठापासून टम्म फुगणारी पुरणपोळी कशी करायची चला बघूयात। हे 2 गोळे घेतलेले आहेत, एक कणकेचा आणि एक पुरणाचा। मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की पुरणाची पोळीसाठी पुरण कसं करायचं आणि त्यासाठीचे हे असे उंडे हे कसे तयार करायचे, मागचा व्हिडिओ नक्की पहा। यानंतर इथे आपण एक गोळा घेतलेला आहे, हा साधा नॉर्मल कणकेचा गोळा घेतलेला आहे। ही कणिक अगदी नेहमीच्याच पोळी करतो तशीच याची कणिक भिजवायची आहे। ही फक्त सैलसर भिजवायची आहे। यासाठीचा वेगळा व्हिडिओ हवा असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आता इथे आपण एक छोटीशी पुरी लाटली, त्यामध्ये पुरणाचा हा गोळा घेतला। आता हा अशा पद्धतीने मोदक जसा भरतो तसंच मोदकाप्रमाणेच आपण यामध्ये पुरण भरलं आणि वरचा भाग जास्तीचा जो आहे तो काढून ठेवायचा आहे। यानंतर उरलेला हा उंडा लाटण्यासाठी घ्यायचा आहे आणि यासाठी गव्हाचं पीठच आपण वापरणार आहोत। यात कोणताही मैदा किंवा साखर आपण वापरलेली नाही आहे। अशा पद्धतीची ही पारंपरिक पद्धतीने केलेली ही पुरणपोळी तुम्हीही नक्की सहज अगदी सोप्या पद्धतीने करू शकता। इथे आपण थोडंसं पीठ लावून हे पुरणपोळी ही लाटलेली आहे। अशा पद्धतीने प्रत्येक कडा त्याच्या या लाटून घ्यायच्या आहेत। आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील। आता इथे आपण ही पोळी लाटलेली आहे। ही संपूर्ण पोळी ही आपली गव्हाच्याच पिठाची आहे। आता ही थोडंसं मध्ये आपण पीठ लावणार आहोत। हे पीठ देखील गव्हाचंच आहे। आता हे अशा पद्धतीने लाटलेली ही पोळी आपण आता दोन्ही बाजूनी भाजणार आहोत। ही हातावर घ्यायची आणि तव्यावरती, तापलेल्या तव्यावरती आपण ही भाजायला ठेवली। आता यामध्ये लोखंडी तवा घेतलेला आहे। यासाठी खरपूस खमंग अशी लोखंडी तव्यामध्ये पुरणपोळी नेहमी होते, तेव्हा पुरणपोळीसाठी लोखंडी तवा नक्की वापरा। अशी ही टम्म फुगलेली पुरणपोळी अगदी सोप्या पद्धतीने झटपट तुम्ही सहज करू शकता आणि कोणत्याही प्रकारचं यामध्ये आपण मैदा, साखर वापरलेली नाही। तेव्हा ही अगदी पारंपरिक पद्धतीने अगदी परफेक्ट अशी ही टम्म फुगणारी पुरणपोळी तुम्ही नक्की करून बघा। धन्यवाद।